कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. कणकवली रुग्णालयात सीसीटीव्हीची मागणी. रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. पुराव्याअभावी तपासात मोठे अडथळे. प्रशासनाचे सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष. रत्नागिरी पोलिसांचे देशातील पहिले पोलीस बंदोबस्त ॲप. पोलीस कर्मचाऱ्यांवर थेट नियंत्रण. सूचना देणे झाले आता सोपे. SP बगाटेंचा अभिनव उपक्रम. वडखळ पोलिसांची मोठी धडाकेबाज कामगिरी. सराईत सोनसाखळी चोरटा अखेर अटकेत. अवघ्या 12 तासात आरोपी जेरबंद. चोरट्यावर तब्बल 46 गुन्हे दाखल असल्याची माहिती. आणि महाडमधील मतदान केंद्राबाहेरील तो राजकीय राडा पुन्हा एकदा चर्चेत. आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. वकिलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद. महाडमधील वातावरण चांगलेच तापले. पाहुयात सविस्तर वृत्त. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती असलेले कणकवली उपजिल्हा रुग्णालय सध्या सुरक्षा यंत्रणेअभावी चर्चेत आले आहे. या महत्त्वाच्या रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यानं रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. दररोज शेकडो लोकांची वर्दळ असते, परंतु चोरी किंवा वादाचे प्रकार घडल्यास पुराव्याअभावी चौकशी अपुरी पडते. काही दिवसांपूर्वी रुग्णालयात झालेल्या हाणामारीच्या घटनेत सीसीटीव्ही नसल्यानं पोलिसांना तपासात मोठे अडथळे येत होते. रुग्णालय परिसरात सतत तणावाचे वातावरण निर्माण होत असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करतात. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शिस्त येईल आणि गुन्हेगारी वृत्तींना चाप बसेल. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी आग्रही मागणी आता जोर धरते. रुग्णालयातील सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याने संताप व्यक्त होत असून तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. रत्नागिरी पोलिसांकडून आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत बंदोबस्त ॲप विकसित करण्यात आला. या ॲपमुळे पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर थेट लक्ष ठेवणं अधिक सोपं होणार आहे. कोणत्या ठिकाणी कोणता कर्मचारी तैनात आहे त्याला सूचना देणं, बदल करणं किंवा तात्काळ अपडेट देणं सगळं आता या ॲपच्या माध्यमातून शक्य होणार आहे. देशातील पोलीस दलात अशा प्रकारचं पहिलं बंदोबस्त ॲप असल्याचं सांगितलं जात असून या ॲपची निर्मिती रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केली आहे. या उपक्रमामुळे पोलीस यंत्रणा अधिक कार्यक्षम, शिस्तबद्ध आणि तंत्रज्ञानक्षम होणार असल्याचं मत व्यक्त केले जात आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मागील काही महिन्यांपासून आम्ही बंदोबस्त ॲप या ॲपची निर्मिती केलेली आहे. हे AI बेस्ड GPS GIS बेस्ड एक ॲप आपण तयार केलेलं आहे. बऱ्याच वेळी सिनियर ऑफिसर्सला जे बंदोबस्त लागलेले असतात वेगवेगळे, की VIP सिक्युरिटी बंदोबस्त, वेगवेगळ्या सभा बंदोबस्त, मोर्चांचे बंदोबस्त लागले जातात पोलिसांकडून, सण उत्सव, गणेश उत्सव बंदोबस्त इत्यादी अनेक बंदोबस्त जे असतात ते पोलीस करत असतात. अशावेळी सिनियर ऑफिसर्सला त्यांच्यावर मॉनिटरिंग करणं सोपं जावं यासाठी आम्ही हे पाऊल एक उचललेलं आहे. आमच्या स्वतःच्या अनुभवातून बऱ्याच वेळी संभाजीनगरला असताना की त्यावेळी आम्हाला बरेचसे असे अनुभव यायचे की मोठ्या 4-4, 5-5 लाखांचे मोर्चे जेव्हा यायचे त्यावेळी कंट्रोल करणं क्राऊडला हे खूप महत्त्वाचं असतं. त्यावेळी तुमचा स्टाफ तिथे उपस्थित पाहिजे आणि तो तुमच्या कंट्रोलमध्ये पाहिजे. या अनुभवातूनच आम्ही आज हे ॲप रत्नागिरी जिल्हा पोलीस दलासाठी डेव्हलप केलेलं आहे, जेणेकरून आपले जेवढे इलेक्शन बंदोबस्त आहेत, सण उत्सव बंदोबस्त आहेत, स्ट्रॉंग रूमचे स्ट्रॉंग गार्ड जे असतात त्यांचे बंदोबस्त आहेत, हे सर्व बंदोबस्त आपण या बंदोबस्त ॲपवर लावणार आहोत. आणि या आत्तापर्यंत आपण 200च्या वर बंदोबस्त या बंदोबस्त ॲपमध्ये लावलेले आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील डेडिकेटेड सेल जे बंदोबस्त ॲपवर कंटिन्युअस मॉनिटरिंग करतं आणि जे बंदोबस्ताचे जे डिप्लॉयमेंट आहे आमचं, त्यामध्ये प्रत्येक आमचे अंमलदार जवळपास 1400च्या वर अंमलदार आणि एक 50 ते 60 अधिकारी यांच्या मोबाईलवर हे ॲप आम्ही इन्स्टॉल केलेलं आहे. आणि प्रत्येकाचा बंदोबस्त, डेडिकेटेड बंदोबस्त त्याच्या ॲपला त्याला दिसतो आणि ते त्यांच्या जागेवर ते पोहोचतात. आणि ह्याच्यामध्ये जिओ फेन्सिंग आम्ही केलेलं आहे. जिओ फेन्सिंगमध्ये जो अंमलदार किंवा अधिकारी असतो तो तेवढा वेळ त्याला दिलेला असतो.
सपोज 8 ते सकाळी संध्याकाळी 8 पर्यंत हा बंदोबस्त असा लागलेला असल्यास ते तेवढे त्यांची जी डेजिग्नेटेड जागेचा त्यांना फेरी दिली असती, ते फेरी सोडून ते जाऊ शकत नाही आणि यातून चुकून ते कुठे तिथून बंदोबस्त सोडून निघून गेले किंवा अब्सेंट राहिले तर त्यांचं मॉनिटरिंग करणं हे सिनियर ऑफिसर्सला आता खूप सोपं झालेलं आहे. यामधून आम्ही त्यांना चेक काढू शकतो आणि त्यांचे काही प्रॉब्लेम असतील अंमलदारांचे, त्यांना बंदोबस्त सोडून जायचं असलं तर त्वरित तो प्रॉब्लेम पण आम्ही त्यांचा सॉल्व्ह करू शकतो. जेणेकरून एकंदर रत्नागिरी पोलीस दल हायटेक झालेलं आहे आणि रत्नागिरी पोलीस दल टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त चांगली सेवा रत्नागिरीतील लोकांपर्यंत पोहोचवेल असा आमचा मानस आहे. पेण तालुक्यातील वडखळ पोलिसांनी सोनसाखळी चोरीचा गुन्हा अवघ्या 12 तासात उघडकीस आणलाय. उपकार हॉटेलजवळ गुरुवारी सकाळी सुलोचना भालेराव यांच्या गळ्यातील 1,35,000 रुपयांची सोन्याची साखळी मोटारसायकलवरून आलेल्या 2 चोरट्यांनी हिसकावून नेली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. वडखळ पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून मालाड येथील सराईत गुन्हेगार आणि आतिफ मोबिन अन्सारी याला अटक केला आहे. तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून या चोरट्यावर यापूर्वी तब्बल 46 गुन्हे दाखल आहेत. त्याने 10 वर्षांची प्रदीर्घ शिक्षा देखील भोगली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल जप्त केली असून त्याचा दुसरा साथीदार अद्याप फरार आहे. न्यायालयानं आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. वडखळ पोलिसांच्या तत्पर कामगिरीचे पेण परिसरात सर्वत्र कौतुक होत असून फरार आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू ठेवला आहे. मध्ये दिनांक 22/1/2026 रोजी सकाळी 7:15 वाजताच्या सुमारास वडखळमध्ये राहणाऱ्या एक महिला आहेत सुलोचना रमेश भालेराव, या घरकामाचं काम करतात. या त्यांच्या घरातून कामाच्या ठिकाणी जात असताना वडखळ ते गोवा हायवेवर उपकार हॉटेल आहे, उपकार हॉटेलच्या समोरून रस्ता क्रॉस करत असताना 2 अज्ञात मोटरसायकल स्वाराने त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावून निघून गेलेले होते. सदर गुन्ह्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर वडखळ पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखा यांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केली. आरोपी गोवा हायवेने पुढे जात असल्याची माहिती मिळाल्यावर आमचे तपास पथकं त्या दिशेनं तपास करायला सुरुवात केली. त्यानंतर पुढे आम्ही चिपळूण पोलीस स्टेशन आणि सावर्डे पोलीस स्टेशन आणि रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखा यांची मदत घेतली. त्यांच्या मदतीनं सर्वांनी टीमवर्क करून चिपळूण येथून या गुन्ह्यामध्ये चेन खेचणारा एक आरोपी आतिफ मुनीर अन्सारी हा राहणारा सांताक्रूजचा आहे, याला त्या ठिकाणून ताब्यात घेतलं, अटक करण्यात आलेली आहे. आज रोजी त्याला कोर्टामध्ये हजर केलेलं आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही करत आहे. अटक आरोपी आहे आतिफ मुनीर अन्सारी, याच्यावर मुंबई आणि परिसरामध्ये स्नॅचिंगचेच याच्यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत आणि हा सराईत गुन्हेगार आहे. याच्या ताब्यातून जी मोटरसायकल आम्ही जप्त केलेली आहे ती मोटरसायकल सुद्धा विलेपार्ले पोलीस स्टेशन येथून चोरीस गेलेली आहे. विलेपार्ले पोलीस स्टेशनला तो चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्ह्यामध्येच आम्ही ती मोटरसायकल जप्त केलेली आहे. ज्या ठिकाणी मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे त्या संबंधित पोलीस स्टेशनलाही माहिती कळवण्यात आलेली आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्रात मतदान प्रक्रियेदरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. महाड नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 5 येथील मतदान केंद्राबाहेर हा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयामध्ये विकास गोगावले यांचे वकील सनी जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं वकील भिसे यांनी आपापली बाजू मांडली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी केलेल्या प्रदीर्घ युक्तिवादानंतर न्यायालयानं दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे महाडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करतात. मतदानाच्या दिवशी झालेल्या राड्यामुळे परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आरोपींच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार आता पुढील 2 दिवस पोलीस या गुन्ह्याची सविस्तर चौकशी करणार आहेत. या न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. महाड नगरपालिकेची 2 डिसेंबरला जी निवडणूक होती, मतदान होतं, त्या मतदानाच्या दिवशी दोन्ही गटांमध्ये मारामारी झालेली होती. एकमेकांविरुद्ध परस्परांविरुद्ध तक्रारी दिलेल्या होत्या. त्या तक्रारीवरून महाड शहर पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल झालेले होते. त्या गुन्ह्यामध्ये यापूर्वी दोन्ही गुन्ह्यांमध्ये 3 आरोपी अटक केले गेलेले होते. आज CR नंबर 178 जो आहे त्याच्यामध्ये 8 आरोपी हजर झालेले आहेत पोलिसांच्या पुढे आणि 179 मध्ये 5 आरोपी हजर झालेले आहेत. त्यांची
अटकेची पुढची प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं आहे. आज दोन्ही साईडचे आरोपी हजर केले. मी विकास गोवलेकडनं मी स्वतः आणि भिसे वकील जे आहेत ते आम्ही वकीलपत्र दाखल केलं. आमचे 1 ते 8 आरोपी हजर झालेले. त्याप्रमाणे पोलिसांची मागणी पण 2 दिवसाचा PCR जो परवापर्यंत दिलेला आहे आणि दुसरे आरोपी जे हजर केले त्यामध्ये पण 2 दिवस PCR दिलेला आहे दोन्ही केसमध्ये. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वडखळ 23 गणातून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे यांनी भाजप पक्षाकडून अधिकृतरित्या आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याचवेळी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हात्रे यांनी देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांच्या खंबीर आणि दूरदृष्टी नेतृत्वाखाली या विभागात विकासाला मोठी गती मिळणार असल्याचं सांगितलंय. गेल्या 5 वर्षात झालेली विकास कामे अधिक वेगानं पुढे नेण्याचा ठाम मानस त्यांनी व्यक्त केला. विशेषतः या परिसरातील रखडलेली विकास कामे मार्गी लावून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न प्राधान्यानं सोडवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. खासदार धैर्यशील पाटील, सुनील तटकरे आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जात आहे. महायुतीच्या प्रचंड ताकदीमुळे विरोधकांचे आव्हान पेलण्यास आपण पूर्णपणे सज्ज झालो आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलं. पेण तालुक्यातील वडखळ विभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही देखील म्हात्रे यांनी यावेळी मतदारांना दिली आहे. आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही अधिकृत उमेदवार म्हणून आज अर्ज दाखल केलेले आहेत. मी त्यात विकास केला होता त्याच्यापेक्षा आता आपण दुपटीनं या खारेपाटाचा विकास करणार आहोत. पाण्यासाठी असो, रस्ते असतील, कोविड काळात जी आम्ही लोकांसाठी सेवा दिली होती त्याचाच आज मला मोबदला म्हणून या खारेपाटातल्या लोकांनी. पेणमध्ये आगामी रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार दादर 22 जिल्हा परिषद गणातून मनसेचे निष्ठावान कार्यकर्ते रुपेश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या पत्नी निकिता पाटील या रावे 43 पंचायत समिती गणातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी असून सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी ते पूर्णपणे सज्ज आहेत. राजाचा मुलगाच राजा का, सामान्य प्रजेचं काय असा परखड सवाल त्यांनी प्रस्थापित राजकारण्यांना विचारला. सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणारे पाटील युवकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. राज ठाकरेंचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे हेच त्यांचे ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलंय. सुशिक्षित निकिता पाटील महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असून राज ठाकरेंचा आदेश कधीही मोडणार नाही असा ठाम निर्धार या पाटील दाम्पत्यानं व्यक्त केला. विषय असाच होता की गेल्या अनेक वर्षापासून या पेण तालुक्याला कुठेच विकास दिसत नाही. असंख्य सत्ताधारी पक्ष वेगवेगळे जे पंचायत समिती मार्फत ज्या योजना या तालुक्यामध्ये राबवल्या गेल्या पाहिजेत या कुठल्याही सत्ताधारी पक्षाने किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधींनी त्या अंमलात आणल्या नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे जेव्हा शिलेदार या जिल्हा परिषदेमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये जेव्हा विराजमान होतील तेव्हा नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे लोकहितार्थ जी जास्तीत जास्त कामं जी रखडलेली आहेत. तुम्ही पाहू शकता की पेण तालुक्यातील वीज असो, रस्ते असो किंवा पाणी असो या महत्वाच्या समस्यांचा इतका अभाव आहे की कोणत्याही लोकप्रतिनिधी, आमदार असो, खासदारांचं कोणत्याही स्वरूपात लक्ष नाही. आणि तुम्ही पाहू शकता की आम्ही ज्या दादर जिल्हा परिषदेकरता जे उमेदवार आम्ही जाहीर केले आहेत त्यांचा तेथील जो लोकांमध्ये जो जनमत आहे तो खूप चांगला आहे. आणि कितीही समोर कोणतेही उमेदवार जरी उभे राहिले आम्ही कुठेही माघार घेत नाही आहोत. आणि त्या उमेदवार आमचे जे रुपेश पाटील आहेत त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणण्याकरता आम्ही प्रयत्नशील एवढं नक्की. राजपुरी गटात विकासाची नवी पहाट आणणारे नेतृत्व म्हणून विघ्नेश माळी यांची ओळख निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत एकला चलो रेची भूमिका त्यांनी घेत जनसामान्यांचा विश्वास संपादन केला. आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलाय. आगारदंडा परिसरातील रस्ते विकास, दिघी पोर्टचा विस्तार आणि स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील आहेत. विघ्नेश माळी यांनी दिलेला शब्द पाळत गावात सौर ऊर्जेवर चालणारे आधुनिक दिवे बसवले आहेत. त्यामुळे सार्वजनिक प्रकाश व्यवस्थेला पर्यावरणपूरक स्वरूप प्राप्त झालं असून वीज बचत देखील होत आहे. पर्यटनावर आधारित उद्योगांना चालना देऊन ग्रामस्थांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी विशेष पावले उचलली आहेत. शाश्वत विकास, ग्रामस्थांचे हित आणि पर्यावरण संवर्धन यांचा आदर्श मेळ साधणारे नेतृत्व म्हणून त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आगामी काळात राजपुरी गटाचा चेहरा मोहरा बदलण्याचा त्यांचा ठाम मानस आहे. शिवसेना या पक्षातून धनुष्यबाण या अधिकृत चिन्हावरती मी ही उमेदवारी घेतलेली आहे. आमदार साहेबांच्या माध्यमातून आतापर्यंत ह्या तालुक्याने विकासाची गती अनुभवलेली आहे. परंतु
खरं म्हणजे इथल्या स्थानिकांचे जे काही प्रश्न आहेत, खास करून इथल्या होतकरू तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरता सर्वच तरुण शिवसेनेच्या माध्यमातून फार अपेक्षित आहेत. खास करून आगरदांडा ग्रामपंचायत, सावली ग्रामपंचायत ह्या परिसरामध्ये नुकतेच होऊ घातलेले जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये SCC सारखा पुलाचं काम असेल किंवा अदानी पोर्टचं काम असेल किंवा कोस्टगार्ड सारखे प्रकल्प असतील, इथे स्थानिकांना नोकरी मिळवून देणं, लोकांच्या मूलभूत सुविधा सोडवण्याकरता चांगल्या प्रकारचा निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं आणि इथल्या मातीतल्या खेळाडूंना चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळण्याकरता क्रीडाला प्रोत्साहन देणं हे भविष्यातील माझं प्रमुख विजन असणार आहे. रत्नागिरीत 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष शपथविधी पार पडला. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार आयोजित या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित होते. नायब तहसीलदार दीपक चव्हाण यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाची प्रतिज्ञा दिली. यावेळी लोकशाहीच्या परंपरेचे जतन करण्याची आणि आगामी निवडणुकांमध्ये मुक्त, निष्पक्षपाती आणि शांततापूर्ण वातावरणात मतदान करण्याची शपथ घेण्यात आली. प्रतिज्ञेत नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही धर्म, जात, पंथ किंवा भाषेच्या प्रभावाखाली न येता तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावण्याचा संकल्प करण्यात आला. या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. लोकशाहीची मूल्ये रुजवण्यासाठी आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे. रत्नागिरीच्या प्रशासकीय वर्तुळातून या माध्यमातून जनजागृतीचा प्रभावी संदेश देण्यात आला असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी सज्ज राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. मंडणगड तालुक्यात कायदेविषयक जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. तालुका विधी सेवा समिती दापोली अंतर्गत दिवाणी न्यायालय मंडणगड तालुका वकील संघटना आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं रस्ते सुरक्षा आणि राष्ट्रीय युवा दिन या विषयांवर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मंडणगड न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश श्रीमती अमृता जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तर विशेष उपस्थिती म्हणून मंडणगड तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे हे उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून विधिज्ञ ॲडव्होकेट अमोल बैकर आणि सहाय्यक सहकारी अभियोक्ता ॲडव्होकेट सतीश नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ॲडव्होकेट अमोल बैकर यांनी वाहतूक नियमांचे पालन, आवश्यक कागदपत्रे आणि सुरक्षित वाहन चालन यांचे महत्त्व स्पष्ट केले. तर राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ॲडव्होकेट सतीश नाईक यांनी युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार अंगीकारून समाजहितासाठी काम करण्याचे आवाहन केले. प्रमुख अतिथी न्यायाधीश अमृता जोशी यांनी कायद्याचे नागरिकांच्या संरक्षणातील महत्त्व आणि पोक्सो कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला न्यायालयीन कर्मचारी, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन RC मोहिते यांनी केलं तर आभार डॉक्टर संगीता घाडगे यांनी मानले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त राजापूर जय महाराष्ट्र मित्रमंडळ, गुरववाडी आणि मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानं राजापूर ST डेपो जवळील पटांगणात भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथील वालावलकर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय यांच्या सहकार्यानं मोफत शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर देखील राबवण्यात आलं.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार गणपत कदम आणि रवींद्र डोळस यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आजी माजी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा राजापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष विनय गुरव यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच राजापूर नगर परिषदेचे नव्याने निवडून आलेले नगरसेवक यांचा देखील सत्कार करण्यात आला। या शिबिराचा लाभ राजापूर शहरातील अनेक नागरिक आणि रुग्णांनी घेतला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आज 80% समाजकारण आणि 20% राजकारण, पण आज हे बघून अत्यंत आनंद होतोय की एकमेका करू सहाय्य अवघ्या धरू सुपंथ, एकमेका करू सहाय्य अवघ्या धरू सुपंथ। हे शरीर आहे नाशवंत पण कार्य राहते अनंत। तर असं अनंत कार्य जे आहे हे आज प्रत्येकाच्या माध्यमातून पार पडते, कारण की आज 100वी जयंती जी आहे बाळासाहेब ठाकरेंची, यांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढं आज इथं राजापूर तालुक्यामध्ये गुजरवाडीमध्ये गुरवाडीमध्ये जय महाराष्ट्र मित्र मंडळ आणि मधुतारा जे शिबिर गोरगरीब तळागाळातील रंजव्या गांधल्यांसाठी जे शिबिर घेण्यात आलेले, तर वालवलकर हॉस्पिटल यांच्या धुमाळ सरांचं मी प्रथमतः आभार मानतो की सर की 1 वर्षापूर्वी आम्ही इथं आलो होतो आणि ते 1 वर्षापूर्वी आमचे पुणे जिल्हा प्रमुख अनिल दांगडे सर त्यावेळेस पण आमच्यासोबत होते आणि आजही आमच्यासोबत आहे दादा। आणि त्या माध्यमातून आम्ही करणारं मधुतारा फाउंडेशन आम्ही रिक्षा घेऊन पुण्यावरून आलो होतो आणि वालवलकर हॉस्पिटलला भेट दिली होती। आणि आज बघा की त्याच माध्यमातून एक म्हणतात ना पद से बड़ा ना कद से बड़ा, ना पद से बड़ा ना कद से बड़ा, मुसीबत में जो साथ रहे खड़ा वो सबसे बड़ा। गंधर्व संगीत महाविद्यालयाच्या वतीनं डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या शास्त्रीय संगीत मध्यमा पूर्ण या परीक्षेत मंडणगड तालुक्यातील देवयानी जोशी हिने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केलंय। देवयानी ही गेल्या 5 वर्षांपासून दापोली संगीत विद्यालय दापोली येथे संगीत शिक्षिका वीणा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास करत आहे। सध्या ती संगीत विशारद परीक्षेच्या पहिल्या वर्षाचा अभ्यास करत असून त्याचबरोबर शेनाळे पॉलिटेक्निक महाविद्यालय शेनाळे येथे संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण देखील घेत आहे। देवयानी हिने मिळवलेल्या यशाबद्दल तिच्या मार्गदर्शिका वीणा महाजन तसेच दळवी एज्युकेशन चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय दळवी यांनी तिचे अभिनंदन केले आहे। नैमित्तिक शिक्षणासोबतच संगीत सेवेचा कौटुंबिक वारसा पुढे नेत असलेल्या देवयानीच्या यशाचे तालुक्यातील विविध क्षेत्रातून कौतुक होत असून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।